होने वाला है, तो सभी भक्तों के लिए एक विशेष अवसर है। जगन्नाथ जी का जय जगन्नाथ, जय श्री कृष्ण आणि जय श्रीराम। मंचावर उपस्थित असलेले सर्वच प्रमुख मान्यवर, मुख्य अतिथी, उपस्थित असलेले सर्वच प्रमुख मान्यवर, आज मी स्वतःला भाग्यवान समजतो की या रथयात्रेच्या प्रमुख कार्यक्रमात मला इथे उपस्थित राहण्याची इस्कॉनच्या सर्वच प्रमुख मान्यवरांनी मला संधी दिली। मी 2च महिन्या अगोदर स्वतः ओडिशाला जाऊन मंदिराचे दर्शन घेतले, स्वतः तिथे गेलो आणि पूर्ण त्या रथयात्राबद्दल जे आता आपण उल्लेख करत आहात त्याबद्दलची माहिती मी स्वतः तिथे जाऊन घेतली आणि तेव्हाच मनामध्ये आलं होतं की पुढच्या वर्षी आवर्जून त्या रथयात्रेला स्वतः जाईन आणि त्या पूर्ण ह्याच्यामध्ये सहभागी होईल। आणि आज इस्कॉनच्यामुळे पुढच्या वर्षापर्यंत मला थांबण्याची गरज वाटली नाही, ह्याच वर्षी आपण मला ती संधी उपलब्ध करून दिली, यासाठी मनापासून आपले आभार मानतो। आपल्या या हिंदू राष्ट्रामध्ये आपण हिंदू म्हणून आपल्या सगळ्याच देवी देवतांचे, सगळ्याच उत्सवांचं अशाच पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करणं हे आपलं परम कर्तव्य आहे। एका बाजूला वारी सुरू आहे, दुसऱ्या बाजूला आपण ह्या पुण्यामध्ये जगन्नाथपुरीची रथयात्रा आपण जे आयोजित केली आहे आणि त्याचमुळे आपल्या हिंदू धर्माकडे जे काही आक्रमणं होत आहेत, वाकड्या नजरेने पाहणारे जे लोक आहेत, त्याला चोख उत्तर सगळ्या हिंदूंनी, प्रत्येकाने मोठ्या संख्येने एकत्र येणं हीच माझ्या हिशोबाने काळाची गरज आहे। आज आपण हिंदू म्हणून जेव्हा जेव्हा एकत्र येतो तेव्हा तेव्हा आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहणारे आपली संख्या बघूनच आपल्या आपल्या बिळामध्ये जात असतील, एवढी ताकद आपल्या हिंदू समाजामध्ये आहे। आणि म्हणून आज जगन्नाथपुरीची रथयात्रा असो, वारी असो, महाकुंभ असो, प्रत्येक आपल्या या
जेव्हा जेव्हा हिंदूंना एकत्र येण्याची संधी मिळेल तेव्हा तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये आपण एकत्र आलंच पाहिजे. मी परत एकदा इस्कॉनला त्या सगळ्याच मान्यवरांचं मनापासून आपले आभार मानतो. कारण का आपल्या माध्यमातून जे आपल्या गीतेचं महत्व आपल्या प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम जे आपण करत आहात, आपल्या गीतेची भव्यता, गीतेचं महत्व, गीतेमध्ये जे काही प्रत्येक शब्द लिहिलाय त्याच्यामुळे जी काही प्रेरणा आपल्या सगळ्यांना भेटते आणि हिंदू धर्माची विशालता, हिंदू धर्म ज्या पद्धतीने आपल्याला स्वतःहून विचारांनी मोठं करतो, अन्य लोकांच्या धर्माच्या जे पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये दुसऱ्यांचा धर्म कमी करून दुसऱ्याचा धर्म संपून स्वतःचा धर्म मोठा करा, असं जे काही अन्य धर्माच्या धर्मपुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे ते आपल्या गीतेमध्ये लिहिलेलं नाही. आणि त्याच आपल्या गीतेचा आणि हिंदू धर्माच्या विशालता आहे आणि तीच इस्कॉनच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम जे आपण करता तेच आपल्या हिंदू राष्ट्राचं खरं महत्व आहे. हेच मी आवर्जून आपल्याला या निमित्ताने सांगेन. प्रत्येकाने म्हणजे लहान मुलापासून आपण सगळ्या जणांनी गीतेचं महत्व जेवढं आपल्याला समजेल तेवढंच कळेल की आजूबाजूला प्रत्येकाचं उत्तरच आपल्याला गीता आहे. आणि म्हणून मुद्दामून आपण आपल्या हिंदू समाजामध्ये गीता तर पोचवावी, पण कधी कधी काही मोहल्ल्यांमध्ये पण जाऊन थोडी गीता वाचली तर त्यांच्याही विचारांमध्ये निश्चित पद्धतीने प्रबोधन होईल, एवढंही आवर्जून या निमित्ताने मी सांगेन. कारण का त्यांना प्रबोधनाची गरज आहे. कारण का त्यांच्या धर्मपुस्तकांमध्येच कधी कधी गैरसमज निर्माण केलेले आहेत आणि म्हणून तेही काम इस्कॉननी मोठ्या प्रमाणामध्ये घ्यावं अशी ही विनंती आपल्याला या व्यासपीठाच्या निमित्ताने मी करीन. परत एकदा आपण मला इथे बोलवलं, मला या भव्य अशी रथयात्रामध्ये सहभागी होण्याची संधी दिली, यासाठी मनापासून आपले आभार मानतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय हरे कृष्ण.
जगन्नाथपुरी यात्रेसाठी मला मुख्य कार्यक्रमाला आमंत्रण देण्यात आलं. मुख्य आरतीमध्ये सहभागी होण्याची पण संधी मला इस्कॉनच्या मान्यवरांनी आणि परिवाराच्या आमच्या मान्यवरांनी दिली आणि त्याचमुळे एक वेगळा अनुभव जो काही महिन्या अगोदरच ओडिशाला गेलो होतो आणि जगन्नाथपुरीचं दर्शन घेतलं होतं. आज आपल्या पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अशाच पद्धतीची भव्य यात्रा निघते आणि त्याच्यामध्ये सामील होण्याची मला संधी भेटते. त्यासाठी मी खरंच मनापासून इस्कॉनचे आभार मानतो आणि स्वतःला नशिबान समजतो. साहेब त्याचवेळी भरत गोगोले असं जिल्ह्यामध्ये जाऊन गीता वाटावी किंवा शेवटी आपल्या भगवद्गीतामध्ये जी ताकद आहे, आपल्या भगवद्गीतामध्ये कधीच कोणाचा द्वेष करण्याची शिकवत नाही. कोणाचा धर्मांतर करून स्वतःचा धर्म वाढवा असं आपल्या गीतामध्ये लिहिलेलं नाहीये. आणि म्हणूनच मी सांगितलं की आपल्या गीताचा प्रचार प्रसार हा सगळीकडेच झाला पाहिजे. मग मोल्यांमध्ये पण झाला तर त्यांच्या विचारांमध्ये पण परिवर्तन होईल आणि आपला हिंदू राष्ट्र अजून भक्कम होईल. भरत गोगोले असं म्हणालेले की राणेजी एवढं झालेलं आहे म्हणजे एक वादग्रस्त वक्तव्य ते तुमच्याबद्दल करतायत ते असं आहे. मी ते एक तर भाषण ऐकलेलं नाही. एक दुसरं, आदरणीय राणेसाहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. असा कुठलाही पोलीस रेकॉर्ड त्यांच्या मर्डर केसचा नाही, कुठलाच पोलीस रेकॉर्ड नाही. कदाचित गोगावलेजींना पूर्ण माहिती नसेल. आज संध्याकाळी चहा पाण्याच्या निमित्ताने माझ्या खांद्याला लावून उभे असतील तर थोडी चहा त्यांना माझ्या वतीने देतो आणि त्यांच्या ज्ञानात थोडा भर टाकतो. पण ते असं बोलतात म्हणजे थेट राणे साहेबांबद्दल एक असं आहे, लक्षात घ्या. त्यांचं म्हणणं आहे की असं म्हणणं आहे की तिथले नेते जे आहेत इतर त्यांना ते जमलं नाही, ते राणे साहेबांना जमलं. शेवटी राणे साहेबांनी शिवसेना वाढवली. राणे साहेब शिवसेनेच्या प्रत्येक शिवसैनिकांच्या बरोबर राहिले म्हणून तर बाळासाहेबांनी त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद दिलं. आणि गोगावलेजी आणि सगळे त्यांचे जुने सहकारी आहेत. तळागाळातून शिवसैनिक म्हणून काम करत असताना सगळेजण एकत्र त्यांनी काम केलं. पण कदाचित त्यांना पूर्ण माहिती नसेल. काल आमच्या सिंधुदुर्गात आले होते अशी मला माहिती आहे. आज भेटल्यानंतर मी त्यांच्या थोडा ज्ञानाची भर टाकीन जेणेकरून त्यांना कळेल की ते जे बोलत होते ते चुकीचं आहे. बघा, आमच्या राज्यात, आमच्या देशात आपला देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या अनुसार चालतो. बरोबर आहे. संविधानानुसार अशी कुठलीही मर्डर केस सन्मान्य राणे साहेबांवर नाही. हे राजकीय आरोप प्रत्यारोप आहेत, ते करत राहू शकतात, काही हरकत नाही. साहेब, हिंदीसाठी म्हणजे हिंदी भाषेसाठी मुंबईत आता ठाकरे मोर्चा काढतायत. मग हिंदी सक्ती जावेद अख्तरला नाही का? जावेद अख्तर देशाबद्दल कधी कधी चांगलं बोलून जातात, पण त्यांच्या थोबाडातून कधी मराठी असं आम्ही ऐकलं नाही. आपल्या राज्यात काय हिंदी सक्ती नाहीच, पण जावेद अख्तरांच्या थोबाडातून कधी मराठी ऐकलेली नाही. आमिर खानाच्या थोबाडातून कधी मराठी ऐकलेली नाही. ते सगळं सोडा. राहुल गांधीच्या थोबाडातून कधीतरी चुकून मराठी ऐकून दे. त्यांना पहिल्या तोंडातून मराठी या लोकांना काढून दे, मग आम्ही समजू शकतो ना का मराठीवर किती प्रेम. आणि हा मोर्चा मुंबईच्या मुख्य रस्त्याकडून काढण्यापेक्षा ना थोडा मोहम्मद अली रोड, बहिरामपाडा थोडा तिथे काढलं पाहिजे. कारण ते सतत हिंदी बोलत असतात. उद्याची आजान जेव्हा मराठीमध्ये होईल ना तेव्हा मराठी भाषेचा मान आहे असं आम्ही समजू. म्हणून उगाच अन्य लोकांना तर हिंदूंमध्ये फूट पाडण्यापेक्षा जे मराठी कधी बोलतच नाही मुंबई महाराष्ट्रामध्ये राहून मोहम्मद अली, बहिरामपाडा ह्या लोकांना जरा मराठी शिकवा ना. उद्याच्या आजान मुल्ले मौलवींनी बोलून द्या मराठी, मग बघतो मराठी किती आहे तेव्हा. आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती नाही. ते त्यांच्या घरातला प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या जनतेने निवडलेला आहे कोण त्यांचं आहे कोण नाही आहे. संजय राजाराम राऊत हा पगारी माणूस आहे.
दर महिन्याला पगार घेतो सामन्यातून, म्हणून तो ठाकरेंना चाटणारच ना. नवीन काय त्याच्यामध्ये? तो नाही बोलला ठाकरेंच्या बाजूने, उद्या दिवाळीचा बोनस पण भेटणार नाही बिचारायला. साहेब त्याचवेळी आज अजित पवार सुद्धा असं म्हणलेत की सक्ती नको. साहेब अजितदादांशी बोलतील. काय काय आमच्या महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती नाहीच आहे ना. किती ओरडून सांगितलं पाहिजे? आता काय छातीवर गजनीसारखं लिहून फिरू की काय? नाहीये नाहीये नाहीये. अरे नाही तर नाहीये ना. मराठीची सक्ती आहे. तिसरी भाषा तुम्ही संस्कृत घ्या. चला तुम्हाला हिंदी आवडत नाही ना, संस्कृत घ्या. मग बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकत असताना तिथे संस्कृत का घेतली नाही? मग तेव्हा कशाला तुम्हाला स्पॅनिश आणि फ्रेंच पाहिजे होतं?